नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकताय सुरेश कृष्णाजी पाटोळे लिखित अभिमान ही कादंबरी. आज 6वा भाग. 5व्या भागात आपण बघितलं की रघु आणि सुप्रिया दोघेही आपापल्या घरी आहेत, पण दोघेही अस्वस्थ आहेत. रघुच्या मनात अजूनही येतोय की ज्या बाईने आपण गणपतीचं चित्र काढलं होतं त्या चित्राला पाय लावला तर तिने त्या गणपतीला नमस्कार का नाही केला आणि आपली माफी का नाही मागितली. तर सुप्रियाला वाटतंय की आपला पाय त्या चित्राला लागल्यामुळे तो मुलगा रागावला आहे. आता तो आपल्याला घरी येऊन काही बोलेल का किंवा फोन करून आपल्याला काही धमकी देईल का. ऐकूयात काय घडतंय 6व्या भागात. फुसफुस होणाऱ्या आवाजानं गाढ झोपी गेलेल्या जयंताला अचानक जाग आली. सुप्रिया मुसमुसतीये हे त्याच्या ध्यानात आलं. जयंत पटकन उठला. हात लांब करून टेबल लॅम्प लावला त्याने. बेडरूम उजळलं. थोडासा झोप घेऊन जयंतने सुप्रियाला विचारलं, तू इतकं का मनावर घेतलंयस ते. तुम्हाला नाही कळायचं होते, ती कूस बदलत म्हणाली. हे बघ, मी तुला सगळं काही खरं सांगितलंय. हवं तर तू विजयाला फोन कर, त्याला विचार. उठ बरं. असं म्हणत त्याने तिच्या मानेत हात घातला. ती त्याच्या आधारानं उठत म्हणाली, माझं मन मला खातंय, त्याला मी काय करू. तुम्हा बायकांचं मन का खातं हे समजणारा पुरुष शोधावा लागेल. जयंत तिरकसपणे बोलला तशी एकदम ती जयंत असं म्हणत त्याला बिलगली. त्याच्या छातीवर डोकं ठेवून तिने हुंदका दिला. शिट, आता काय केलं म्हणजे तुझा विश्वास बसेल ग. हे बघ, प्रशांतची शपथ घेतो, तू समजतेस तसं काही नाही अगं. असं म्हणत त्याने हळूच तिच्या केसातून हात फिरवला. ती शहारली. तशीच मान वर करत आशाळभूतपणे जयंतकडे बघितलं. तोच हात आणखी खाली वर फिरवत त्याने विचारलं, अगं इतक्या वर्षात कुठली गोष्ट तुझ्यापासून मी लपवून ठेवली आहे का डार्लिंग. तसं जयंत म्हणत तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि हमसून हमसून रडायला लागली. मिठीतून तिला दूर सारे जयंत म्हणाला, आता तर हत्तच झाली बुवा. अगं मी इतका जीव तोडून सांगतोय तरी तू मुळू रडतीयस. ठीक आहे, काय रडायचंय ते रड खुशाल. त्याने हातच झटकले. ती आणखीन रडवेली होत म्हणाली, ती गोष्ट माझ्या मनाला बोचणी देतीये, मी तरी काय करू. लिसन, फॉरगेट इट अँड स्लीप कूलली. असं म्हणत जयंतनं तिच्या पाठीवरनं हात फिरवला. विसर म्हणून विसरून जाण्यासारखी गोष्ट नाहीये ती जयंत. तिने डोळे वर करत बघत म्हटलं, मग आता काय मी डोकं भिंतीवर आपटून घेऊ का. जयंताचा आवाज वाढला तशी ती त्याला पुन्हा बिलगली. रिलॅक्स रिलॅक्स पल्लू. तिच्या खांद्याला धरत त्याने तिला सरळ बसवलं. ती हिरमुसल्या तोंडाने त्याच्याकडे बघत होती. हे बघ, डोक्यातले सगळे विचार फेकून टाक आणि डोळे घट्ट मिटून झोप आता. त्यावर तिने नुसतीच मान हलवली. तिने फुर्रकन नाक ओढलं, डोळे पुसले. एक दीर्घ श्वास घेऊन ती झोपली आणि पुन्हा तिने हुंदका दिला. आता रडणार नसशील तर लॅम्प घालवू का. जयंतच्या त्या विचारण्यात खोचकपणा होता. मात्र त्याच्याकडे लक्ष न देता ती नुसतीच होकारली. जयंतनी लॅम्पचं बटण बंद केलं, अंग टाकलं. पण तिच्या अशा वागण्याच्या विचारानं त्याच्या डोक्यात भुंगा घोंगावायला लागला. त्या घोंग घोंग होणाऱ्या विचारात सुप्रियाचं घोरणं कधी मिसळलं याची हलकीशी चाहूलही जयंतला लागली नाही. केव्हाच्या केव्हा त्याने नकळत डोळे मिटले आणि तो शांत झोपला. आजचा दिवस उगवला, पण एक त्यात उदास वातावरण भासत होतं. आभाळ ढगाळल्यासारखं दिसत होतं. त्यामुळे सूर्यकिरणं त्यातून डोकवायला धडपडल्यासारखी वाटत होती. ज्याच्या आज लवकर येऊन बसला होता. दुथडी वाहणारा रस्ता वाऱ्याच्या गतीने वाहत होता. कुणी माणसं 7:45ची प्रगती एक्सप्रेस पकडायला पळत होती, तर रेल्वेनं आलेली माणसं आपापल्या घराकडे जायला बसस्टँडकडे धावत होती. ही धावाधाव उसळल्यासारखी उसळत होती. या साऱ्यात इतक्या सकाळी सकाळी चाच्याची केळी घेणार कोण. पण तो का येऊन बसला होता हे त्याचं त्यालाच ठाऊक. ढगातला सूर्य वर तोंड काढत ढगाआडून बाहेर आला आणि त्या लखलखाटात
भीक मागत मागत मारुती आपल्या जागेजवळ आला. त्यांनी सहज नजर फिरवली तर चित्राची जागा पुसट पुसट दिसली. त्यावरून रघु आलेला नाही हे त्यांनी मनात ताडलं. आज आपल्या धंद्याची खोटी होणार ही सल भिकाऱ्याच्या मनात सल्ली. खरं तर भीक मागून गुजराण करणं हा त्याचा धंदाच झाला होता. नकारार्थी सुस्कारून तो चाच्याजवळ आला. ताट वर करत नुसतंच हलवलं. सलाम मारती भाव, चाच्याने हात वर करत म्हटलं. हां असं म्हणत दुजोरा दिल्यासारखा मारुतीने हात हलवला. आज बी आला नाही हा जणू, भिकारी मनातच बोलला आणि पुढचं मोठ्यानं हळहळत म्हणला. खरंच जाच लय वाटतं त्याला. रघुबद्दलची हळहळ मात्र त्याच्या चेहऱ्यावर दिसलीच नाही. हा ना, चाच्याने नाक उडवत म्हटलं. लईच वाईट वाटून घेतलेलं दिसतंय पोराने. आपण बघून तरी येऊ त्याला. अरे पर इत्तुशी बात का, इत्ता क्या दिल पे लेना का इता मय. चाच्यानं तर्जनीला अंगठा लावत म्हटलं आणि तसंच रस्त्याच्या पलीकडे बघितलं तर सुप्रिया गाडीत बसलेली दिसली. गाडीची काच वर करून ती बाहेर येऊन थांबली. रघु आजही दिसत नाही हे बघून ती घाबरली आणि अस्वस्थपणे घड्याळात बघून हाताची गडी घालून गाडीला खेटून उभी राहिली. तिची ती अवस्था बघून चाचा बोलला. मारती भाव, वो मड्डम भी परेशान हुई लगते, उसकी चूकी समझा लगती उसको. सरी क्या गिरट्या गिरट्या दाय रे इधर. चाचा हसत हसत मारुतीला सांगत होता. थांब, मीच जाऊन तिला जा विचारतो आता. असं म्हणत मारुती जागचा हल्ला आणि त्याचवेळी सुप्रिया गाडीत बसून गाडी सुरू करून निघूनही गेली. ते बघून चाचा खळखळून हसला. तेरे को बहुत डरती लगत्या वो, गई भी वो. अरे ती तिच्या मनाला घाबरत असन. तिला बी कुठंतरी चुकीचं वाटलं असणार ना. अरे आपण देवाव पाय ठेवलंय लक्षात आलं असन तिच्या. त्या बिगर ती सारखी सारखी नाही यायची. देवाने बी तिला काहीतरी दृष्टांत दिला असेल की स्वप्नात येऊन. देवाधिकाचं वांगाळ असते बरं का चाच्या. भिकारी सगळं भडाभडा बोलत होता. त्याच्या बोलण्याच्या गतीनं माणसं ये जा करत होती, पण कुणीच त्याच्या ताटात पैसा टाकत नव्हतं याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर दिवसा उजेडी काळवंडलेलं होतं. अरे अल्ला मिया बराबर फल देता देख. देव कंचा बी असला तरी तो देवच असतोय ना. आपण माणसांनी त्या देवाला नावं ठेवलेत. हा ये बी सच आहे तेरा. असं म्हणत चाचा पटल्यासारखं बोलला. आज राज्याला जायचं का आपण. त्यांनी विचारलेल्या अबगी प्रश्नावर चाच्याने हसत विचारलं. मड्डम के पास. तिला पडू परती, तिला तिकडं तड पडू दे. रघु का जायचं का, त्याच्या घरी त्याची विचारपूस करायला जायचं का. देखेंगे, लेकिन आज ये भरत क्यों नहीं आया. चाच्याने भरतच्या मोकळ्या जागेकडे बघत विचारलं. तुला तर दुनियेचं पडतंय, त्याचं येऊन न येऊन आपल्याला काय उपयोग आहे का. मारुती खवळलेला होता आणि त्या रागात तो बोलला. त्याच्या लक्षात आलं तेव्हा तो अचानक हसला. हसतो काय तू, त्याचा काय फायदा आहे सांग की. मारुती भडकलेलाच होता. आ तू तेरे फायदे का देख, वो रघु नाही आया तो तेरा तोटाच आहे नाही गे. चाच्याने हसून विचारलं. चाच्यानं बरोबर मनातलं ओळखल्याचं दुःख क्षणभर मारुतीला झालं. नंतर लगेच चाच्याने त्याच्या तोट्याची खंत व्यक्त केल्याचा आनंदही त्याला झाला. नाही रे, पोराला खरंच जाचला असन, नाही तर त्याचा बाप मागाशी गोत्यात जाताना दिसला असताना. हाँ वो भी सच है. देखते आज अगर उन्हें नहीं आया तो रात को जाते उसके गारा. असं म्हणत चाच्याने त्याला संमती दिली आणि कालची हिरवी केळं आज चिंती झाली म्हणून त्यांनी समोरच्या बाईकडे बघत. लो चित्री आहे 20 रुपये डझन. 15 देणार का. बाय भोनी का वखत है 20 से लो, 2 केला ज्यादा देता ना मैं. नको, 2 केळ्यांपेक्षा 20 द्या. तो बराच वेळ खळीला आला, पण बाईचं 15 द्या याच्यावर काही बोलणं नव्हतं. मनात नसताना भोनीला ताट नको म्हणून त्याने जास्त काही न बोलता 15 डझन द्यायचं तिला कबूल केलं.
पण सुट्टे पैसे द्यायच्या बोलीवर. तिनेही सुट्टे पैसे दिले. तेवढ्यात तिच्या तोंडापुढे मारुतीचं रिकामं ताट आलं. त्याच्याकडे बघून तिने 10ची नोट काढून त्याच्यासमोर धरली आणि विचारलं, सुट्टे आहेत का? मारुतीला खूप राग आला. त्याच रागात पण शांतपणे तोंड बारीक करत म्हणाला, माझी बी बवणी नाही ना. तशी ती हसली आणि मान उंचावून म्हणाली, भीक मागणं सुद्धा धंदा झालाय का आता? तिचं बोलणं खरं तर मारुतीच्या काळजात रुतलं होतं, पण तेच काळीज सुपा एवढं झालं जेव्हा तीच नोट तिने त्याच्या ताटात टाकली. देव लय बरकत देईन तुम्हाला. मारुतीने तोंड भरून आशीर्वाद दिले. तसं तिने जाता जाता मागे वळत म्हटलं, आणि मी पैसे दिले नसते तर? त्यावर भिकारी एकदम गप्प झाला. बाईच्या त्या हाताभोवती त्याचं मन बराच वेळ घुटमळत राहिलं. त्यांनी सहज ताट वर केलं, पण त्याचा आवाज मात्र झाला नाही, कारण ती कागदी नोट मारुतीच्या मनात फडफडत होती. तो हुरळल्यासारखा झाला होता. इकडे सुप्रिया घरी आली, गाडी लावून उतरली आणि विचारात दारात येऊन थबकली. दार उघडं बघून तिच्या मनात वादळ आलं. तो तर आला नसेल ना? ती सैरभैर झाली. भिंतीला डोकं आणि पाठ टेकून उभी राहिली तर पार्किंगमध्ये जयंताच्या कारसोबत आणखीन एक कार लागलेली दिसली. काय झालंय मला? या गाड्या मला दिसल्या कशा नाहीत? बापरे, काय करू आता? असं म्हणत तिने छातीवर हात ठेवत दारावरची बेल वाजवली. आत मित्रांसोबत गप्पा मारत बसलेला जयंत उठून आला. त्याने दार उघडलं. ये आलीस प्रशांतला शाळेत सोडून? ती काही एक न बोलता समोर बसलेल्यांच्याकडे नजर टाकून तडक आत घेतली. जयंतने दार ढकलून घेतलं आणि आतल्या दिशेला तोंड करत, अगं जरा चहा ठेव आणि पाणी पण घेऊन ये. येणाऱ्या जयंतकडे बघत विवेक म्हणाला, अरे खरं तर रात्री फोन करून विचारणार होतो मी तुम्हाला, पण त्याचं बोलणं तोडत जयंत सोफ्यावर बसत म्हणाला, मग का नाही विचारलं? बाय द वे राहुल, त्याच्या बिलाला 2 वर्ष झाली. जयंत विवेककडे बघून मग राहुलला 2 बोटं दाखवत म्हणाला. त्यावर राहुल मूठ हातावर आपटत म्हणाला, अबे तोच तर घोळ आहे ना. त्याला बिल मागावं तर तो मालक आपलं प्रॉडक्ट बंद करा म्हणतो ना. सरळ सरळ धमकीच देतो. अरे पण तू त्याला आपली अडचण सांगितली का? जयंतनं रेलून बसत विचारलं. अरे आपण आपली अडचण सांगायच्या आधी ना तो त्याच्या अडचणींचा पाढा वाचायला लागतो आपल्या पुढं. हे मा बनेल आहे बरं का तो. राहुलनं तो मालक काय चालीचा आहे हे थोडक्यात सांगितलं. तेव्हा बाकीच्या सगळ्यांना बरं वाटलं, नाहीतर त्याचं रेकॉर्ड संपता संपता तास गेला असता. या भीतीपोटी बाकीचे तिघे खुर्चीला गच्च भटून बसले होते. खुर्ची आपोआप सैल झाल्यासारखी वाटल्यावर संदीप हळूच सरळ होत म्हणाला, आपण काय सरांच्याकडे ऑफिसातली मढी उकरायला आलोय का ते सांगा बरं. त्यावर विवेक स्पष्टीकरण देत म्हणाला, अरे यार आपण जस्ट डिस्कस करतोय. ते करायला ऑफिसने भलं मोठं रेस्टरूम बांधून दिलंय की आपल्याला? काय वर्ष 6 महिने काथ्याकूट करत डिस्कस करत बसायचं आहे? ते बसा की खुशाल तिथे. इथे आलोय ना आपण, मग इथे जनरल गप्पा होऊ द्या रे. संदीपने विषय संपवल्याची सूचना दिल्यागत म्हटलं. त्यावर जयंत उलट त्यालाच म्हणाला, याला बारीक गप्पा मारायचा छंद आहे रे बाबा. सगळे मोठ्यांदा हसले. त्यांच्या हसण्यात सुप्रिया हातामध्ये ट्रेमध्ये चहा आणि पाण्याचे ग्लास घेऊन कधी येऊन मिसळली हे त्यांच्या लक्षातही आलं नाही. हसणं विरलं आणि ट्रे समोर धरत ती घ्या म्हणाली तेव्हा जयंत एकदम हसायचा थांबला. अगं पाहुण्यांना पहिला दे, हात करत तो म्हणाला. अरे सर, आम्ही पाहुणे थोडेच आहोत का? वहिनी, आम्ही तर घरचे होत नाही गो. विवेकने तिला एकदम विचारलं. तसं काय बोलावं हे कळेना म्हणून तिने नुसती मान हलवली. पटकन चहा त्याच्यासमोर धरला. त्यांनी अलगद कब्बशी उचलली. मग सुप्रिया उजव्या बाजूला वळाली तर शेजारी मुलगा बसलेला त्याला बघून ती दचकली. ती क्षणात ताठ उभी राहिली. तिला दरदरून घाम फुटला. त्याच्यात तिला रघु दिसला होता. तो तिच्या दिशेनं झेपावल्याचा भास तिला झाला. तिने हातातला ट्रे तसाच खाली टाकला आणि धूम ठोकल्यासारखी ती धावत सुटली. धाड धाड जिने चढून बेडरूममध्ये धापकन दिवाणावर जाऊन पडली आणि रडायला लागली. तिचं घाबरं झालेलं काळीच टणाटणा उडायला लागलं. नेमकं काय झालं हे कोणालाही कळलं नाही. जयंत घाईघाईत वर आला.
पाठोपाठ संदीप, विवेक, राहुलही धावत वर आले. जयंत रूममध्ये आला. सर, यू प्लीज टेक केअर. आम्ही निघतो, आपण भेटूया ऑफिसमध्ये. विवेक म्हणाला आणि जयंतानी फक्त मागे वळून बघितलं, मान हलवली. ती मंडळी जिना उतरून कुजबुजत खाली येऊन निघूनही गेली. जयंत दिवाणाच्या जवळ आला. रागाने आवाज चढवत विचारलं, सुप्रिया, तुला वेड लागलंय का? तिची धडधडणारी छाती आणखीन जोराजोरात हापके घ्यायला लागली. त्या हलणाऱ्या छातीवर हात ठेवत सुप्रिया दम खात म्हणाली, तो 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 मुलगा? तो संदीपचा आहे. त्याचं काय? तो अंगावर धावून आला हो माझ्या, ती रडत म्हणाली. जयंत मान झटकत दिवाणावर तिच्या जवळ बसला. तुझ्या मनात ना कधी काय येईल हे कळतच नाही बघ मला. त्या फोटोबद्दल ते तसं, आता हे काहीतरी वेगळंच. म्हणे काय तर तो मुलगाच अंगावर धावून आला. त्यांनी मान फिरवत ती झटकून पुन्हा सुप्रियाकडे बघून विचारलं, तो का धावेल तुझ्या अंगावर? मला तो तो ती एकदम थांबली. तुला वाटलं तो तुला मारतोय? त्यांनी मान लवत विचारलं. एक जोरदार सुस्कारा सोडून त्यांनी तिच्या डोळ्यात पाहिलं. त्यातही भीती दाटलेली होती. ते बघून तो म्हणाला, तुला काय वाटेल आणि काय नाही हे तुला स्वतःला सांगणं सुद्धा कठीण आहे. शे, इतक्या दिवसात सगळे एकत्र बसलो तर त्यात हे फार विचका करून टाकला. जयंतराव, मला धडकी भरली आहे बघा. तिने त्याचा हात हातात घेत बोलता बोलता छातीला लावला. तो त्याने झिडकारला. ते मी कधीच ओळखलंय. ती एकदम दचकली. नजर भिडवून विचारलं, केव्हा? जयंत तिच्याकडे न बघता बोलला, मला नको त्या विषयावर बोलायला इंटरेस्ट नाही आहे. असं म्हणत तो जागेवरनं उठला. सुप्रियानी गचकन त्याचा हात पकडला. रडवेल्या सुरात ती विनवणी केल्यासारखं बोलली, माझ्या शेजारी बसा ना प्लीज. काय करू बसून? तुला थोपटू? त्यांनी मान खालीवर हलवत विचारलं. त्यावर मात्र तिने आणखीनच केविलवाणा चेहरा केला आणि म्हणाली, प्लीज. खरं तर जयंतला तिच्या मनातून खूप राग आला होता. पण तिच्या त्या कसनुसं केलेल्या तोंडाकडे बघून त्याला तिची दया आली. त्यामुळे त्याच्या रागाची हवा क्षणात फुस्स झाल्यासारखा तो शांतपणे सुस्कारला आणि तिच्या जवळ बसला. खांद्यावर हात ठेवत हळू आवाजात विचारलं, आज आपण घरात जेवायचं आहे का हॉटेलात जायचं आहे? मला तर काही कळतच नाही आहे हो, तिने हुंदका देत म्हटलं. हे बघ, तू तयार हो, आपण कुठेतरी बाहेर जाऊ, त्याच्याशिवाय तुझ्या डोक्यातलं काही निघणार नाही. जयंत बोलला आणि तिच्या काळजात खडबड झाली. तिच्या मनानं डोक्यातल्या विचारांना विचारल्यासारखं आतच म्हटलं, यांना काय कळणार आहे मला काय होतंय ते? सुप्रियाचे डोळे गरगर झालेले बघून जयंताने विचारलं, आता काय विचार करत बसली आहेस? हे बघ, मी प्रशांतला घेऊन येतो, तोवर काय ते ठरव. जयंतनी तिला सुचवलं आणि तिने पुन्हा आणखीन हिरमुसलं तोंड चिमणीसारखं केलं आणि त्याला विनंती केली, जयंत प्लीज प्लीज थोडा वेळ माझ्याजवळ बसा. नकळत तिचा हात दिवाणावर आपटत होता. आणि काय करू काय? जयंतनं हाताची घडी घालत विचारलं. त्यावर काय बोलावं हे तिला कळलं नाही. तिने मान खाली घातली. तिरक्या नजरेने त्याच्याकडे बघितलं. हे बघ, उद्या मी सुट्टी घेतो आणि राणी सरकारच्या पुढ्यात बसून राहतो दिवसभर, चालेल का? जयंत बोलला आणि झटक्यात बाहेर निघूनही गेला. सुप्रियाचं डोकं ठणकत होतं, मात्र त्यातले विचार एकदम थंडावले होते. त्यामुळे तिला शांत पडून राहावंसं वाटलं. तिने आपला देह हळुवारपणे दिवाणावर पसरला आणि डोळे मिटून शांतपणे श्वासावर मन केंद्रित केल्यासारखी ती पडून राहिली. तिचं विस्कटलेलं मन गोळा केल्यासारखा जयंत फरशीवर पडलेला ग्लास आणि कपांचा खच झाडून एक करत सुपलीत भरत होता. पण त्याला सुप्रियाच्या मनात रक्तबंबाळ झालेली भीती मात्र गोळा करता आली नाही. सांडलेलं फरशीवरचं पाणी आणि चहा तो हळुवारपणे पुसत होता. दिवसभर इकडे रघु घरातच पडून होता. त्याला तिखट खावंसं वाटायचं. तोंड कडूकडू पडलं होतं. पण आई वरण भाताशिवाय दुसरं काही खाऊ देत नव्हती. अंग ओशाळल्यागत झालं होतं. अंगाचा कुबट्ट वास यायला लागला होता. ताराबाई कामातनं मोकळी झाली तेव्हा ती रघुकडे बघत म्हणाली, उठ की, गरम पाणी केलंय, अंग पुसून काढते तुझं. नाही नको, मी आंघोळच करतो की. हां, आणि परत तापाने फनफनतो. आजच्या दिवस नाही आंघोळ केली तर काय बिघडत नाही, उठ. असं म्हणत त्याला उठवलं आणि शर्ट काढून ओल्या कपड्याने त्याचं अंग पुसलं.
तिचं हे चालू असताना बाहेर एकच गलका झाला. नेमकं काय झालं हे कळायला मार्ग नव्हता. भोंगा वाजल्यासारखी घॉंग 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 करत ॲम्ब्युलन्स आली तेव्हा तो आवाज ऐकून ताराबाई हडबडली. रघु, अरे काय झालं असेल रे? भोंगा वाजतोय. आता मी घरात, मला काय माहिती असणार? रघु शर्टच्या बटनाशी बोटं चाळवत ती लावत लावत बोलला. ताराबाई बाहेर आली तर तिकडं तिसऱ्या गल्लीत लोक का पळत होते हे कळत नव्हतं. ती दारातून डोकवत म्हणाली, हे बरं रघु, काय झालं ते बघून येते रे बाबा. असं म्हणत पदर सावरत ती तडा तडा गल्लीतनं बाहेर आली तर पोलीस शिट्ट्या फुकत लोकांना पांगवत होते. गर्दी पांगली तेव्हा बायका हळहळत रडत मुख्य चौकात येऊन बसल्या. एकमेकीसोबत कुजबुजत होत्या. एकच चर्चा चालू होती. कुणी केला असन ग खून भागीचा? रखमाबाईंनी शंकेनं विचारलं तेव्हा भागूबाई तिला गप करत, अगं ती मेली, खून नाही केला कुणी. हां, आता पोलीस आलेत ना, कळन की खरं काय आणि खोटं काय ते. भागीचा मुडदा उचलून ॲम्ब्युलन्समध्ये घालून पोलीस वस्तीतनं बाहेर पडले. तिला मरून पडलेलं राम्याने पाहिलं होतं आणि ती खबर राम्यानेच पोलिसांना दिली होती. म्हणून पोलीस त्यालाही गाडीत घालून गेले. भागीला सरळ दवाखान्यात नेली. बायका एकमेकींना विचारत होत्या पण खरं काय ते कोणाला माहिती नव्हतं. मात्र भागीचं कौतुक प्रत्येक जण करत होती. ताराबाईला तर तिचं खूप वाईट वाटलं, कारण भागीने तिला कामाला लावलं होतं. ती अचानक वेडी झाल्याचं हे असंच सगळ्या वस्तीच्या मनाला चटका लावून गेलं होतं. पण नेमकं तिला वेड लागल्याचं कारण जसं कळलं नव्हतं तसंच ती मरण्याचं कारणही कोणालाच कळलं नव्हतं. साऱ्या वस्तीवरच एकूण मरणकळा पसरली. भागी वस्तीत राहायला आली तेव्हापासून ती एकटी राहत होती. तिला कोणी नातेवाईक होते का नाही हे कोणाला माहितीच नव्हतं. पण ती समाजसेवा करत होती आणि त्यावेळी खूप कार्यकर्ते यायचे तिच्याकडे. पण आता वर्षभरात तिचं वेड्यासारखं वागणं सुरू झालं त्यामुळे त्यांचं येणंही बंद झालं. वस्तीसाठी तसं तिने बरंच काम केलं होतं. वस्तीत नळ, रस्ते, गटारं, संडास ही कामं जवळजवळ तिच्या प्रयत्नांमुळे पूर्ण झाली होती. तिला निवडणूक लढव असं बरेच जण म्हणत होते पण ती त्या फंदात पडली नाही. नेमकी निवडणूक झाली आणि त्यानंतर वर्षभरात तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता. हे सगळं मागचं उगाळत बायका बसल्या होत्या. तिने रेशन कार्डसाठी काढलेला मोर्चा आणि त्यात तिने खाल्लेला पोलिसांच्या काठ्याचा मार आठवून बायका गळे काढून रडत होत्या. या सगळ्यात संभाजी कुठे दिसत नव्हता. तो नेमका कुठे गेला हे ताराबाईला माहिती नव्हतं आणि त्याचा ती विचारही करत नव्हती. कारण तो कधी येतो कधी जातो याची ती कधीच विचारपूस करत नव्हती. तो घर आणि गुत्ता याच्या पलीकडं कधी जातो का नाही हे फक्त त्याचं त्याला माहिती होतं. पुरुष मंडळी पोलिसांच्या पाठोपाठ पळाली होती. पोरांनी तर नुसता कालवा केलेला होता. त्यांना पिटाळण्यात मोठी पोरं गुंतली होती. कुणीतरी बोर्डावर म्हणजे पत्र्याला काळा रंग फासलेल्या नोटीस बोर्डावर दुःखद निधन असा बोर्ड लिहून त्याला हार घातला होता. चांगले 3-4 तास झाल्यावर राम्या, संभाजी, विजय आणि काळू ॲम्ब्युलन्समधनं आले. भर चौकात भागीची मयत स्ट्रेचरवरनं खाली उतरवली. 4 पोरं जाऊन एक खाट घेऊन आली आणि त्या खाटेवर तिचं प्रेत ठेवलं तसं वातावरण एकदम रडारडीनं गजबजलं. बायका आक्रोश करत होत्या. ते सारं रडणं ऐकून आईची वाट बघून बघून रघु तिथे तिला बघायला आला. गर्दीत ती काही दिसेना. आभाळातला सूर्य पण सुतक पडल्यागत नेवला होता. मैतीची तयारी चालू होती. त्यात संभाजी न पिता झुलत होता. ए रामे, मैताचं सामान आणायला कोण गेले रे? संभाजीने विचारलं. काय स्वाने आणि रोहित गेले आहेत? मुरली आबानं शंका विचारली. ही कुवारी होती काय होती? आता ते कोणी सांगा हो. पर तिने कवा गाळ्यात काय काय घातलं बरं का. पण म्हणतात बरं का तिचं लगीन झालतं, नवरा रांड घेऊन गेला. संभाजी सांगत होता. तुला कसं माहिती भाऊ? शंकर नानांनी विचारलं. काय मला आपलं गुत्त्यात कळलं बघा उडत उडत. त्याने हात करत सांगितलं तर राम्या लागला ओक्साबोक्षी रडायला. मी करेल हिचं सपान पुरं. काय सपान होतं बाबा तिचं? तिला जुगार बंद करायची होती वस्तीतली. मग तू कसं सपान पुरं करणार बाबा? या वस्तीत तुझं कोण ऐकणार आहे? शंकर नाना म्हणाला आणि त्याला शांत केलं.
नाही ऐकू दे कुणी. मी मी स्वतःच नाही घालणार आता जोगार. तसं सगळ्या पोरांनी तिच्या पडलेल्या मढ्याला हात लावत शपथही घेतली. तेव्हा भागी हसलेली दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचं तेज अजिबात कमी झालेलं नव्हतं. अरे बाबानो चला की ओरका लवकर, बॉडीची चेर फडकेलेली आहे. घाईघाईनं तिच्या पायावर पाणी घालून 5 सुवासिनींनी पटापटा पूजा करून भागीचं प्रेत तिरडीवर ठेवलं आणि रामनामाच्या घोषात ते स्मशानात नेऊन त्याला अग्निडाग दिला. भागीच्या अचानक जाण्यानं सगळ्या वस्तीवर शोककळा पसरली होती. विशेष म्हणजे संभाजी नेमका कुठं होता याचा उलगडा राम्यानी केला तेव्हा कळलं. संभाजी सकाळी दारू प्यायला चालला होता तेव्हा त्यानेच भागीला मेलेलं पाहिलं होतं. समोर राम्या दिसल्यामुळे संभाजी घाबरून जो पळत सुटला तो थेट पोलीस स्टेशनमध्ये धडकला. त्याच्या मागोमाग राम्या आला. संभाजींनी भागीची खबर पोलिसांना दिल्यामुळे हे प्रकरण धसाला लागेपर्यंत पोलिसांनी संभाजीला आत डांबून ठेवलेलं होतं. भागीचा पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट आला तेव्हा पोलिसांनी त्याला सोडून दिलं. हे सगळं रेकॉर्ड राम्या वस्तीभर वाजवत फिरत होता. त्यातच दिवस मावळला. दिवसभर न पिल्यानं संभाजीला कापरं भरलं होतं म्हणून गुत्त्यात जाऊन चांगल्या 2 बाटल्या त्यांनी पोटात ढकलल्या. लाजेकाजे 4 चौकात बसायला लागणार होतं पण त्याला काही धीरच होत नव्हता. घरी येऊन गार पाण्याने आंघोळ करून संभाजी जेवून झोपला त्यामुळे घरात शांतता नांदायला लागली. रघुला वरणभात सारून ताराबाईंनी मनात नसतानाही अर्धी भाकरी खाल्ली होती. भागी मेल्याचं दुःख तिला सहन झालेलं नव्हतं. त्यामुळे रघुचा आजारपणसुद्धा ती आज विसरली होती. कारण घराबाहेर पडलेली ताराबाई भागीची मयत स्मशानात गेल्यानंतरच घरात आली होती. काही केल्या भागी तिच्या डोळ्यांपुढनं हालत नव्हती. ती तशीच अंथरुणावर पडली. डोकं वर उचललं, संभाजीकडे बघितलं तर तो शांत झोपलेला होता. त्याचं घोरणं आज बंद होतं. मात्र ताराबाई रात्रभर उलथी पालथी होत होती. भागी रात्रभर भूतासारखी तिच्या नजरेसमोर नाचत होती. चांगली पहाट झाली तेव्हा कुठे ताराबाईला डोळा लागला. रघुचा ताप पूर्ण उतरला होता त्यामुळे त्यालाही शांत झोप लागली होती. सूर्य चांगला वर आला होता तरी ती तिघी मायलेकरं अजूनही झोपलेले होते. बाहेरच्या आवाजाने ताराबाई खडबडून जागी झाली. पटकन उठून तळहात बघून तोंडात काहीतरी पुटपुटली. सपाट्यावर उठून तिने चूळ भरली. मग ती कामाला झोंपली. स्टोव पेटवला. भडाभडा आंघोळ करून घेतली. हात उलटा करून रघुच्या गळ्याला डोक्याला लावत तापाचा अंदाज घेतला तसं रघुने डोळे उघडले. अरे ताप उतरलाय तुझा, आंघोळ कर तवर मी चहा करते. असं म्हणत तिने चहाचं कडण ठेवलं. चहापत्ती साखर टाकली. उठली. रघुकडे बघत त्याला म्हणाली, हे बघ चहा कडयस तवर मी पाव आणते दुकानातनं, चहा पाव खा हां. रघु होकारला आणि मिसरी घेऊन त्यांनी दात घासायला सुरुवात केली. ताराबाईंनी पाणी इसणलं आणि घराबाहेर गेली. रघुनी चांगली घासून आंघोळ केली त्यामुळे त्याचा मरगळलेला जीव ताजा तावाना झाला होता. पण मनातली सल मात्र तशीच सलत होती. ताराबाई पाव घेऊन आली तर चहाला उकळी फुटलेली होती. स्टोव बंद करून पातेलं खाली उतरवून कपात चहा ओतून चहा आणि पाव त्याच्यासमोर ठेवला. रघुनी पाव चहात बुडवला. तोंडात घातला तर चळचळात तोंडाला पाणीच आलं. जरा चव आल्यासारखं वाटलं. चहा पाव खाऊन तो उठला आणि पिशवी हातात घेऊन निघाला तर त्याला बघून ताराबाईंनी विचारलं, तू कुठं निघाला? कामाला. कवर घरात बसून काढायचं. थांबून रघु म्हणाला. ताराबाई त्याच्यावर खेक कसली. अरे बरं नाही ना तुला? निघाला कुठं? बस घरात. अजूक 2 दिवस आराम कर. ठणठणीत झाल्यावर जा खुशाल. अगं बरं वाटते की मला. वाटून दे. आजूक गळाल्यागत दिसतोय आणि म्हण बरं वाटते. ठेवती थैली ठेवती तर गेला नाही त्या भीक नाही मागायला लागणार आपल्याला. काय नको जाऊ बघ. तोंड पार वाढल्यागत दिसतंय तुझं. तिने हात तोंडाकडे करत म्हटलं. अगं पण घरात बसून काय करू मी आहे. तो रडवेलाच झाला होता. पडून राहा. असं म्हणत ताराबाईने त्याला हाताला धरून ओढलं. हात सोडवत तोंड वाकडं करत तो म्हणाला, अगं पडून तरी राहते का? मी जातो. असं म्हणत तो चालायला लागला. बाहेर पडून परत मागे वळून त्यांनी आईकडे बघितलं तर ती रुसून बसल्यागत तोंड फुगून बसलेली दिसली. तिच्या डोळ्यातला राग त्याला दिसत होता. तरीही त्याने तसेच पाय उचलले. ताराबाई तणतणत स्वयंपाकाला झोंपली. संभाजी तिच्या आवाजाने उठला. चूळ भरून तोंडावर पाणी शिंपडून पुसून काही न बोलता बाहेर निघून गेला.
श्रोते हो, हा होता आजचा भाग सुरेश कृष्णाजी पाटोळे लिखित अभिमान या कादंबरीचा. आता बघूयात काय घडतंय. रघु आता आजारातनं बरा झालाय, घरातनं बाहेर पडलाय आणि तिकडे सुप्रिया मात्र रोज तो जिथे चित्र काढतो त्या ससूनच्या फुटपाथ समोर कार घेऊन येतेय. बघूया आज दोघांची समोरासमोर गाठभेट होतीये का? रघु काय करतो? सुप्रिया त्याची माफी मागतीये का? ऐकूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.